आबा, काल आपण विषय तर काढला, पण मला सांगा, हे एवढं मोठं व्यक्तिमत्व नेमकं जन्माला कुठं आलं आणि त्यावेळीची परिस्थिती काय होती? अरे, बाळूमामांचा जन्म झाला त्यावेळीचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस होता. विजयादशमीचा तो सण होता आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावात मामाने हा अवतार घेतला. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर? मग त्यांचे आई वडील कोण होते आणि ते काय करायचे? अरे, मामांचे वडील मायाप्पा आणि आई सत्यवा एका साध्या धनगर कुटुंबात बाळूचा जन्म झाला. घरात गरिबी होती, पण संस्कारांची श्रीमंती मात्र खूप मोठी होती. कधी कुणाला वाटलं पण नव्हतं की हा छोटा बाळू उद्या मोठा झाल्यावर पूर्ण जगाचा मामा होईल. म्हणजे मामांचं बालपण हे पूर्णपणे अकोळमध्येच गेलं, तर त्या मातेचा महिमा मग वेगळाच असेल. होय, नक्कीच. आजही अक्कोळच्या त्या पावन मातीला कितीतरी भक्त नतमस्तक होतात. तिथूनच या देवमाणसाच्या प्रवासाला सुरुवात झाली. सोन्या, तुला माहिती आहे काय, मामांच्या शाळेत एक असा प्रसंग घडला होता. तर मंडळी, तुम्हाला ही नसेल माहीत तर पुढचा भाग नक्की बघा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बघ.